जय भीम, नमो बुद्धाय. आपलं स्वागत आहे टीव्ही लाईव्ह मध्ये. थँक्यू. आपलं स्वागत आहे. थँक्यू. तुमचं नाव सांगा. म्हणजे तुम्हाला थोडी परिचित इथे सातारा परिसरामध्ये बनते या नावाने शोधत आहात तुम्ही, नामची नाव. तर आपण आपलं ओरिजिनल नाव सांगा. माझं नाव माधव रुंदाजी मोरे. मी सातारा परिसर जंजारे सोसायटीमध्ये जवळजवळ 10 वर्षापासून इथं निवासस्थानमध्ये इथं राहण्यास आलेलो आहे. आणि माझ्या पतीचं नाव कुसुम माधवराव मोरे. म्हणते जी आपल्याला बनते नाव कसं काय मिळालं थोडक्यात सांगा. बनते नाव असं मिळालं की मी या सातारा परिसरामध्ये राहण्यास आल्यापासून अशोक तिनगोटे यांची माझी ओळख झाली आणि त्यांच्या सहवासामध्ये मी आलो आणि त्यांनी मला बुद्ध विहारामध्ये आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलावलं आणि मी जात गेलो आणि तेव्हापासून त्यांचे माझे घनिष्ठ संबंध आले. आणि 2023 ला आम्ही गगन मलिक फाउंडेशन तर्फे थायलंड येथे या देशातील 47 भिक्खू आणि काही उपासक आम्ही असे 100 लोक थायलंडला गेलो आणि तिथे आम्ही तिनगोटे सर आम्ही बौद्ध भिक्खू झालो. 1 महिना आम्ही बौद्ध भिक्षू म्हणून तिथे राहिलो. तेव्हापासून मला बनते या नावाने परिचित झालो. तुमचं पहिलं आवश्यक असं होतं तुम्ही त्या बुद्ध धर्माचं आचरण करण्याच्या अगोदर कसं आवश्यक होतं? मी बुद्ध धर्माचं अनुकरण म्हणजे उपासक मी खूप दिवसापासून आहे. आणि माताजी आमच्या धम्म दर्शना यांच्या सहवासामध्ये 20-25 वर्षापासून होतो. परंतु मी तेव्हा उपासक जरी होतो तरी दारू वगैरे असे काही व्यसन करत होतो आणि धम्माचं पण काम करत होतो. परंतु व्यसन मला होतं. व्यसनाधीनतेमध्ये कुठपर्यंत कसं होतं, म्हणजे काय करत होतं? व्यसन म्हणजे मी ऑफिस सुटल्यानंतर आमच्या मित्र कंपनीमध्ये दारू वगैरे प्यायचो. आणि त्यानंतर मग आता कसं तुमच्या याच्यामध्ये बदल झाला, कशा प्रकारे बदल? नाही, मी ते भरती झाल्यापासून तिनगोट्याच्या सरांच्या सहवासात आल्यापासून मी भरती झाल्यापासून कंप्लीट दारू सोडली. कारण हा तुमचा जो प्रवास आहे त्यांनी मला स्पेशली आणलं की म्हणजे सरांचं एक आहे की बऱ्याच जणांची सुटत नाही, व्यसन सुटत नाही. परंतु तुम्ही असं एक उदाहरण आहे. गेली 5 वर्ष झाले तुम्ही व्यसनाकडे बघितलं सुद्धा नाही. तर कसं, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही याला थांबवलं? नाही, मी मनावर कंट्रोल केलं आणि भंतीजी झाल्यापासून ते मला भंतीजी म्हणू लागले. त्याच्यामुळे मी ते दारूकडे लक्ष दिलं. कारण कसं आहे, युवकांना आणि बऱ्याच जणांना आता व्यसनाधीनतेकडे वाढलेले आहे. मग तुमच्यासारख्या लोकांची त्यांना म्हणजे तुम्ही जे प्रयत्न केले असतात तर कशा प्रकारे केले ते थोडं डिटेल सांगा. म्हणजे मग काय केलं तुम्ही? आता रोजची आठवण तर येतच असेल ना? नाही, मला भंतीजी झाल्यापासून आठवणच आली नाही दारूची. तुम्ही बँकॉकला असताना खूप सुंदर गाथा पठण केलं. हो. आणि खूप सुंदर आचरण केलं. हो. तुमच्यासोबत ताई सुद्धा होत्या. हो. ताईने तेव्हा उत्कृष्ट धम्म सेवा दिली. हो. हे सगळं करत असताना एकीकडे मी बघतो की बाबा चांगले धम्माचं काम करणारे त्यांच्या गाथा पाठ होत नाही. तुमच्या गाथा पाठ झाल्या आणि ताला सुरात म्हटलं तुम्ही, हे कसं शक्य झालं? नाही, हे तुमच्यामुळे शक्य झालंय माझं. कारण तुम्ही माझ्याकडून पाठ करून घेतल्या. रोज आम्ही फिरायला जायचो तेव्हा सकाळी आम्ही खिशात कागद ठेवायचो आणि ते वाचायचो आणि हे पाठ करून घ्यायचे, म्हणून पाठ झाल्या. 47 भिक्खू मधून आम्ही नंबर 1 भिक्खू, तिनगोटे सर नंबर 2 मी अशी निवड झाली. म्हणजे तुम्हाला जाताना खूप गोळ्या होत्या, औषधी होते आणि डॉक्टरांनी म्हटलं की परदेशात जायचं नाही.
तर तुमचा काय हेतू होता की बाबा तरी तुम्ही आले डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं? मी माझं जायची मानसिकता होती जाण्याची, आणि मी निश्चय केला होता की मला जायचं, मेलो तरी तिकडं मी जाणार म्हणून. चालेल, चालेल. हा. या- तर तुम्ही किमान 224 किलोमीटर चालले, हा. तर त्या इतके चालणं शक्य कसं झालं, कशामुळे? आणि मला धम्माचं पाठबळ होतं, धम्माची ऊर्जा होती. ऊर्जा होती, आणि त्याच्यामध्ये मला ते काहीच वाटलं नाही चालायला. मी गोळ्या सुद्धा खाल्ल्या नाही तिथं. मला रोजच्या 12 गोळ्या होत्या, आणि जेवण एक टाइमच असल्यामुळे मी त्या रात्रीच्या गोळ्या खाणं बंद केल्या होत्या. विकाल भोजन. हे काल भोजन होतं, आणि त्याच्यामुळे मी ते गोळ्या सुद्धा घेतल्या नाही. तिथं माझं बीपी पण नॉर्मल आणि शुगर पण नॉर्मल झाली. आता ह्या ज्या गोळ्या बंद झाल्या, डॉक्टरांची काय रिॲक्शन होते भारतात आल्यानंतर? डॉक्टर म्हणाले तुम्हाला कसं झालं, हे शक्य कसं झालं, असं कसं होईल? तर ते सायन्स सुद्धा म्हणले तुमच्या पुढे फिक्क पडलं, म्हणले हे काय तुमच्यामध्ये अशी ताकद आली. कशाबद्दल गोळ्या होत्या, काय? बीपी, शुगर आणि हार्टच्या गोळ्या होत्या. आता काहीच नाही का? गोळ्या आहेत चालू, परंतु मला तिथं काहीच झालेलं नाही. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी हे काढायला सांगितलं होतं, अँजिओग्राफी काढायला सांगितली होती. तिथं ते एकंदरीत सांगायचं किती घटना. हा, मला काय म्हणाले डॉक्टर, तुम्हाला ब्लॉकेज आहे म्हणे, आणि तुम्ही आताच्या आता जा आणि डॉक्टरकडे आणि तपासण्या करून घ्या. तर त्या तपासण्या करायला आम्ही गेलो. डॉक्टरने मला एंजिओग्राफी केली, तर माझे सर्व रिपोर्ट निघाले, एकही ब्लॉकेज त्याच्यामध्ये निघालं नाही. म्हणजे तुम्ही ज्या ऊर्जेनं तिथपर्यंत गेले, ज्या प्रेरणेनं तिथपर्यंत गेले, ती प्रेरणा तुमची कामाला आली. तुम्ही इमानदारीने गेल्याचा अर्थ. आता बरेच लोक जातात फक्त पाहण्यासाठी जातात, स्वतःला आता रिटायर झालो आता बघून येऊ, पण तुम्ही तसं न करता बघणं तर झालं, परंतु तुम्ही ज्या ऊर्जेनं तिथं काम केलं, त्या ऊर्जेचा तिथं खरोखर तुम्हाला फायदा झाला. आणि त्यानंतरही सुद्धा आम्ही त्याच्यानंतर श्रीलंकेलाही गेलो, आणि तेव्हा 3 गोटे सर होते, माझे मिसेस पण होत्या, तो पण आम्ही दौरा करून आलो. तिथेही मला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. आम्ही सुख समाधानाने परत आलो. तुमचा काय अनुभव? सांगायचं म्हणजे ते धम्माचं कार्य चांगलं करतात, मनभाव सेवा करतात, आणि या देशामध्ये 84,000 बुद्ध मूर्ती त्यांनी वाटपाचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ बऱ्याच काही 1000 मूर्ती त्यांनी वाटलेल्या असतील अशी माझी माहिती आहे. तर ते धम्माचं कार्य चांगलं करत आहे. एक शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्हाला, हा, की आता बरेच लोक समजा गावामध्ये बघा आसपास आपल्या की भरती बनतात, 1 महिन्याचा शिवर घेतात, 2 महिन्याचा किंवा आपलं व्यसन सुटलं पाहिजे, आपल्याला हे झालं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, या उद्देशानं घेतात. परंतु वापस तिकडून आल्यानंतर परत त्यांचं तसं चालू होते. असं तुम्हाला कधी नाही वाटलं का किंवा आता आपण ते तिकडे होतो व्यवस्थित राहिलो, आता इकडे आल्यानंतर आपण काय? नाही, आहे मनाचा निश्चय पक्का पाहिजे. तुम्ही चिवर घ्या किंवा नका घेऊ, ही मनातून आतून जी हे असते इच्छा की मला घ्यायचं नाही, मला हे सोडून द्यायचंय, अशी भावना झाली तरच ते होऊ शकतं. नाहीतर चिवर घेऊनही काही लोक पितात, ते त्यांच्या मनाचा दृढ निश्चय नसतो. मनाची एकाग्रता पाहिजे. एवढ्या पुरता मान ठेवतात, पण तिकडून वापस आल्यानंतर इकडे कोणी ध्यान ठेवायला नाही आहे. आपलं घर म्हणजे आपण मालक राहतो, आहे का नाही? त्याच्यामुळे बरेच जण तिकडे चांगलं वागून घरी आल्यानंतर हे करतात. असं तुम्हाला कधी नाही वाटलं का की आता इकडे कोण ध्यान ठेवा? नाही, मला आतापर्यंत काही वाटलं नाही तसं. माझी इच्छा पण होत नाही. ती मनाची एकाग्रता पाहिजे, दृढ निश्चय केला पाहिजे की मला प्यायचं नाही. मी आता मित्रासोबतही बसलो, बरेचसे दारू प्यायला ते पिले, मी सोबत बसलो, पण पाणीच पिलो फक्त. ते थम्सअप वगैरे सुद्धा पित नाही मी त्यांच्यासोबत. म्हणते जी तुम्ही बँकेतून दोघं आले, आल्यानंतर मग इथे तुमचे सहकारी, कर्मचारी, मित्रमंडळी आणि कारण ते चिवर घेतल्यामुळे त्याचा अपमान होऊ द्यायचा नाही. आठवण आली ते गोष्ट आल्या, परंतु घरी आल्यानंतर रात्रीचं तर मग तुम्ही कसं त्या आठवणींना रोखलं की नाही आपल्याला काय नाही? मी मनावर कंट्रोल केलं.
अच्छा. मला जरी आठवण येत असली, मित्राचे फोन जरी आले तर मी म्हणायचो मी दारू सोडलेली, मला फोन करू नका. आणि मग पहिले व्यसनाधीनतेचं औषध आणि आताचं औषध याच्यामध्ये काय फरक वाटतंय? आता खूप फरक आहे. मी जेव्हा दारू पित होतो तेव्हा मला खूप त्रास व्हायचा, पोटाचा वगैरे आजार होते. आता ते दारू सोडल्यामुळे आता मला कुठलाच आजार नाही. दारूचं व्यसन सोडल्यामुळं माझा दवाखाना पण कमी झालाय. आता युवक आपली पिढी याच्यामध्ये तुम्ही आता त्यांच्यासाठी काय करू शकाल, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं थांबवलं नाही तुम्ही एक प्रेरणा करू शकता? मग आपली भावी पिढी वाचली पाहिजे, त्यांना व्यसनापासून दूर केलं पाहिजे, याच्यासाठी काय काय काय? माझं तर असं मत आहे, प्रत्येकाने बौद्ध भिक्षू व्हायला पाहिजे. एकदा तरी बौद्ध भिक्षू व्हायला पाहिजे. घरामध्ये ते संस्कार असले म्हणजे माणूस व्यसनापासून दूर जाईल. काय परिणाम असतात? आता तुम्ही अनुभवलेलं आवश्यक आहे की व्यसनाचं काय परिणाम होतात आपल्या परिवारावर, आपल्या मुलाबाळावर, स्वतःच्या आयुष्यावर? व्यसनामुळे घर उद्ध्वस्त होते, घराची नासधूस होती, पैशाची नासधूस होती, माणूस दारिद्र्याकडे वळतो व्यसनामुळे. आणि घरात संपत्ती वगैरे तर काय राहतच नाही, भिकार पण येते. व्यसन सुटायला पाहिजे. मनाची अवस्था काय होते म्हणते, मन कसं राहतं त्यावेळेस? दारूच्या मन अस्वस्थ असतंय, दारूच्या याच्यामध्ये घरामध्ये लक्ष नसतंय, सारं घर. त्याच्यामुळं दारूच्या व्यसन असल्या एका व्यक्तीला तर घर पूर्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय. तुम्ही त्या याच्यातून बाहेर आले, गेले 5 वर्ष झाले तुम्ही काहीच नाही, आता कसं आयुष्य वाटतं, आता कसं वाटते? आता मला खूप छान वाटतंय. काय बदल झाले त्या आयुष्यामध्ये या आयुष्यामध्ये? आता माझं खूप चांगला बदल झालेला आहे माझ्यामध्ये, आणि मला खूप प्रेरणा मिळाली आहे बुद्धाच्या धम्माची. आणि मला त्या बुद्धाच्या तत्वाचं पंचशिलाचं पालन केल्यामुळे मी खूप सुखी आहे. पंचशिलाचं पालन करायला पाहिजे. आणि आता परिवाराचा सोबत टाइम देणं, घरी थांबणं वगैरे, आता हे पण थोडं चांगलं. मी 24 तास आता घरीच असतो, कुठे बाहेर जात नाही, आणि धम्म कार्यात वगैरे असतो. आता युवा पिढीला काय संदेश द्या? युवा पिढीला माझं हेच संदेश आहे की व्यसनापासून दूर व्हायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेले मंत्र आहे, तो मंत्र म्हणजे पाळला पाहिजे प्रत्येकाने. त्याचं पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, असं माझं नवीन पिढीला सांगणं आहे. किती लोक, समजा आता बरेच लोक पाळत नाही, परंतु तुमच्या माध्यमातून आपण त्यांना एक प्रेरणादायी संवाद करू शकतो. तर महिलांची काय जबाबदारी असेल, एक सामाजिक प्रश्न आहे की घरच्या व्यक्तीवर कंट्रोल ठेवण्याचं, याच्यात समजा योग्य आहे. नाही, घरातून महिलापासून महिला जर मुलांना घेऊन विहारामध्ये गेली लहानपणापासूनच, तर ते संस्कार मुलावर पडतील आणि मुलं व्यसनापासून दूर होतील. थायलंडला तब्बल महिन्यावरचा कार्यक्रम झाला, 15 दिवसाचं प्रशिक्षण, आणि 15 दिवस आपण यात्रा केली, धम्म यात्रा. म्हणजे बँकॉक ते नागपूर सावन पर्यंत ही धम्म यात्रा होती. आणि या धम्म यात्रेमध्ये जे तुम्ही लोकांशी संवाद साधला, भिक्खूंशी, धम्मसेवकाशी, त्याविषयी थोडक्यात सांगा. खूप छान वाटलं तिथं जाऊन. बनते नंतर तुम्ही खूपच छान. आणि ते बघून ते सर्व इतकं छान वाटलं. किती दिवसाचा प्रवास होता तो तुमचा? आता हे समजा यांनी आता सगळं व्यसन वगैरे बंद केलं, तर तुम्ही संसार वगैरे चालवता, काय बदल वाटले तुम्हाला अगोदरच्या आणि आताचे? कसं वाटते? खूप बदल वाटलं. खूप तब्येत वगैरे कसं? 3 गोटे सर आम्हाला देवाप्रमाणे आमच्या मुली त्या सर्व त्या काका इतकं गुण जातात की ते काकाची संगत सोडायची नाही पप्पा. ते सोबत राहायचं, ते पुढे गेले तर ते म्हणते काकांना फोन कर, तू काकांना फोन करून सांग. एखाद्या वेळेस ते गेले, त्यांच्या मित्रांची आठवण आली त्यांना. म्हणजे जे गोष्ट औषधानं आणि यानं शक्य होत नव्हती, सगळे मुलं आई वडील परेशान असतात, पण ते आज या धर्माच्या आचरणामुळे शक्य झालं. याच्याबद्दल काय सांगाल? खूप छान झालंय धर्माबद्दल ना, इतकं त्याच्यामध्ये ताकद आहे
खूप धर्मामध्ये. आणि असे मित्रमंडळी भेटले की मी तर खूपच जेव्हा सारखंच लागलेला आम्हाला. ते सर्व जे मोरे साहेब कुठले ते हो त्यांच्या याच्यात चांगली सुधारणा वाटते का आता खूप त्यामुळे सुधारणा झाली त्यांच्यामध्ये. म्हणजे ते घरामध्ये चैतन्यच आलंय आमच्या असं हे कुटुंब. अच्छा. हो मुलं बाळ नातू पोतू सर्व येऊन बसत बाबा बाबा म्हणून. त्याच्या ते बाबा संध्याकाळी काही त्यांच्या याच्यावर राहत नव्हते. बाबाचे इकडे ते दरवाजातूनच शिव्या गाळ्या देणं हे करणं जसं काही चिडचिडपणा खूप होता. पण आता ते सर्व गेले. खूप त्यांच्यामध्ये बदल झाले. हो ना, आता कसं आहे, माणूस थोडं चिडचिड असते की नातू गोतू जवळ बसत नाही नाही ना, बसत. बाजूने जातात. हो. परंतु आता घरामध्ये वातावरण खूप हे होऊन जातं. हा, ते जसं ते दादा सोबत ते राहतात त्यापासून त्यांचं सर्व ते सुटलंय. पण त्यांचं याचा सुद्धा बदल झालाय. खूप छान. काही तुम्ही बँकॉकला असताना हो. सगळे लोक म्हणायचे की बाबा आम्हाला थाई फूड आवडत नाही, हो आम्हाला इंडियन फूड पाहिजे. हो तिथं तुम्ही प्रचंड मेहनत घेतली हो आणि सगळ्याच्या तुम्ही आई झाल्या. हो सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं. जशी दर माता धम्मामध्ये आहे तशा तुम्ही माता झाल्या. तर त्या आठवणी थोडक्यात सांगा. आम्ही 2-3 मॅडम मी अजून 1-2 जण तेव्हा आम्ही पीठ मळून चपात्या करायचे. पिठलं भाकरी जे काही असेल ते करून घालायचं. ते करायचं दर दिवस. सकाळी उठले की जायचं तिथे करायचं. खूप छान वाटायचं. करायचं पण असं एक आनंदानं सर्व करून घालायचं सर्वांना. म्हणजे जसा उत्सव आता मोरे साहेब त्याचे बदलले तर तुमच्यातनी बी तितकाच ऊर्जेने बदल झाला असेल त्या गोष्टीबद्दल. लय बदल झाला. आपला मेन माणूस जर हे करतोय तर मग आपण बी तितक्या ऊर्जेने काम पाहतो. बरोबर. किती दिवसाचा प्रवास होता तो तुमचा? 1 महिन्याचा प्रवास. 1 महिने. काय काय केलं तिथं? हे झालं की असं स्वयंपाक वगैरे की ते याला जायचं. मेडिटेशन पण घ्यायचे तिथं. परत वंदना वगैरे खूप छान राहायचं. तुम्हाला आता पर्सनल प्रश्न विचारतो. दोघेही तुम्ही औषध गोळ्या आणि या दरम्यान तुम्ही एकमेकाची आठवण काढायचे का? नाही मी तर ते तिकडं येत नाही. बनतेची झाले नाही म्हणतात ते बनतेचीच राहू द्यायचं. त्या अजिबात तिकडे गेलं नाही पाहिलं नाही. ते विचारायचं कोणाला ते सेवक होते ना रणवे ते त्यांना ते म्हणायचं तब्येत छान आहे त्यांची. आता विचारपूस करायचं. हा थोडे विचारपूस करायचं. ते माहिती होतं ना का बनतेची झाले तर ते तिकडे हे करायचं बघायचं. बघायचं. तुम्हाला आठवण यायची का म्हणते? नाही बरं, बोलण्याचा प्रयत्न केला कधी? नाही बोलत नव्हतं. वातावरण वेगळं असतं गावाचं. नाही. किती इतकं छान. हे जवळ असो ना आम्ही एकमेकाला बोललो नाही कधी. म्हणजे तिला बोललं नाही पण हे सर्वांचे ते म्हणायचे त्यांची तब्येत खूप छान आहे. आता इथून गेलो त्यावेळेस 300 शुगर होती त्यांची. बसलेलं ते म्हणजे कसं जाऊ शकतात. पण ते गोळ्या औषधे म्हणजे जायचंय तर आहे ते सोबत म्हणजे आपले सारे घरच्या सारखा परिवार आहे. आपल्याला जायचं. गगन मलिक आपल्या सोबत होते. धम्मदूत त्यांना विदेशात सगळीकडे म्हणतात माहिती आणि खूप धम्माचं काम करतात आहोत. त्यांच्याविषयी अनुभव सांगा तरी. त्यांच्याविषयी तर लय अनुभव चांगला आहे. असं ते एकदम घरच्या परिवारासारखं साऱ्याला वागणूक दिली त्यांनी. आणि कोणी थोडस काही आजारी वगैरे असलं तर साऱ्या असं येऊन विचारायचे तब्येत कशी माताची काय. मला मध्ये बरं नव्हतं तिथं 1-2 दिवस असं चक्कर वगैरे यायला लागले तर ते 2-3 वेळेस त्यांनी विचारपूस केली की असं गोळ्या औषधी ते पण तिथं दवाखाना होता तर तिथं घेऊन जाऊन या म्हणून. त्याच्यात ते आपले याचे ठेवलेले होते ना मेडिकल तिथं पाठवले होतं. खूप छान ते तुमचा अनुभव सांगा गगन मलिक. मी युवा पिढीला हेच सांगेन की व्यसनाने सर्व बर्बादी येते. माणसाला भिकार पण येते. त्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे व्यसनापासून. आणि बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे पंचशील दिलेलं आहे त्याचं पालन केलं पाहिजे. हप्त्यातून एकदा विहारामध्ये गेलं पाहिजे. लहान मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे आणि कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये असं माझी कळकळीची विनंती आहे.
थायलंडला तब्बल महिन्याभरचा कार्यक्रम झाला. 15 दिवसाचं प्रशिक्षण हो. आणि 15 दिवस आपण यात्रा केली, धम्म यात्रा. म्हणजे बँकॉक ते नागपूर सावंत पर्यंत ही धम्म यात्रा होती. आणि या धम्म यात्रेमध्ये जे तुम्ही लोकांशी संवाद साधला, भिक्खूंशी, धम्मसेवकाशी, त्याविषयी थोडक्यात सांगा. खूप छान वाटलं तिथं जाऊन. बनते सांगतील नंतर तुम्ही सांगा. खूपच छान. आणि त्याचे घरचं हे बघून ते सर्व इतकं छान वाटलं. किती दिवसाचा प्रवास होता तो तुमचा? एक आता हे समजा यांनी आता सगळं व्यसन वगैरे बंद केलं, तर तुम्ही संसार वगैरे चालवता, काय बदल वाटले तुम्हाला अगोदरचे आणि आताचे? कसं वाटते? खूप बदल वाटलं. खूप तब्येत वगैरे कसं? 3 गोटे सर आम्हाला देवाप्रमाणे आमच्या मुली त्या सर्व त्या काका इतकं गुण गातात की ते काकाची संगत सोडायची नाही पप्पा. ते सोबत राहायचं. ते पुढे गेले जर ते म्हणते काकांना फोन कर, तू काकांना फोन करून सांग. एखाद्या वेळेस ते गेले, त्यांच्या मित्रांची आठवण आली त्यांना. म्हणजे जे गोष्ट औषधानं आणि यानं शक्य होत नव्हती, सगळे मुलं आई वडील परेशान असतात, हो. पण ते आज या धर्माच्या आचरणामुळे शक्य झालं. याच्याबद्दल काय सांगाल आता इथून? खूप छान झालंय धम्माबद्दल ना. इतकं त्याच्यामध्ये ताकद आहे खूप धम्मामध्ये. आणि असे मित्र मंडळी भेटले की मी तर खूपच देवासारखंच लागलेला. ते सर्व जे मोरे साहेब कुठले ते हो, त्यांच्या याच्यात चांगली सुधारणा वाटते का आता? खूप त्यामुळे सुधारणा झाली त्यांच्यामध्ये. म्हणजे घरामध्ये चैतन्यच आलंय आमच्या असं आहे सुट्टीवर. अच्छा. हो, मुलं बाळ नातू पोतू सर्व येऊन बसत बाबा बाबा म्हणून. त्याच्या ते बाबा संध्याकाळी काही त्यांच्या याच्यावर राहत नव्हते. बाबाचे इकडे दरवाजातूनच शिव्या गाळ्या देणं हे करणं, जर काही चिडचिडपणा खूप होता. पण आता ते सर्व गेले. खूप त्यांच्यामध्ये बदल झाले. हो ना. आता कसं माणूस थोडं चिडचिड असते की नातू पोतू जर जवळ बसत नाही, नाही बसत. बाजूने जातात. हो. परंतु आता घरामध्ये वातावरण खूप हे होऊन जातं. हा, ते जसं ते दादा सोबत ते राहतात त्यापासून त्यांचं सर्व ते सुटलंय. पण त्यांचं याचा सुद्धा बदल झालाय. खूप छान. काही तुम्ही बँकॉकला असताना सगळे लोक म्हणायचे की बाबा आम्हाला थाई फूड आवडत नाही, हो आम्हाला इंडियन फूड पाहिजे. हो तिथं तुम्ही प्रचंड मेहनत घेतली हो आणि सगळ्याच्या तुम्ही आई झाल्या. हो. सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं. जशी चार माता धम्मामध्ये आहेत तशा तुम्ही माता झाल्या. तर त्या आठवणी थोडक्यात सांगा. आम्ही 2